श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आता भगवान शरीरीच्या अलौकिकतेचे वर्णन करतात. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अन्वय: कश्चित् एनम् आश्चर्यवत् पश्यति च तथा एव अन्यः आश्चर्यवत् वदति च अन्यः एनम् आश्चर्यवत् शृणोति च एनं श्रुत्वा अपि कश्चित् एव वेद न. अर्थ: कोणी या शरीरीला आश्चर्य दृष्टीने पाहतो, अनुभव करतो आणि तसेच दुसरा कोणी याचे आश्चर्याने वर्णन करतो आणि दुसरा कोणी याच्या विषयात आश्चर्याने ऐकतो आणि याच्या विषयात ऐकूनही कोणी जाणत नाही. अर्थात हा जाणण्याला कठीण आहे. व्याख्या: आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम. या देहीला कोणी आश्चर्याने जाणतो. तात्पर्य: जसे दुसऱ्या वस्तू पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आणि जाणण्यात येतात तसे या देहीचे जाणणे नसते. कारण दुसऱ्या वस्तू इदंतेने जाणता येतात, अर्थात त्या जाणण्याचा विषय होतात, पण हा देही इंद्रिय मन बुद्धीचा विषय होत नाही. याला तर स्वयंने आपल्यानेच जाणले जाते. ते जाणणे लौकिक ज्ञानाप्रमाणे नसते, तर फारच विलक्षण असते. पश्यती. पश्यती पदाचे दोन अर्थ होतात: डोळ्याने पाहणे आणि स्वयंद्वारा स्वतःला जाणणे. येथे पश्यती पद स्वयंद्वारा स्वतःला जाणण्याविषयी आले आहे. जेथे डोळे इत्यादी कर्णांनी पाहणे असते तेथे द्रष्टा नाम पाहणारा, दृश्य दिसण्यात येणारी वस्तू आणि दर्शन नाम पाहण्याची शक्ती ही त्रिपुटी असते. या त्रिपुटीने सांसारिक पाहणे जाणणे होते. परंतु स्वयंच्या ज्ञानात ही त्रिपुटी नसते. अर्थात स्वतःचे ज्ञान करण सापेक्ष नाही. स्वतःचे ज्ञान तर स्वतःद्वारा होत असते, अर्थात ते ज्ञान करण निरपेक्ष आहे. जसे मी आहे असे जे आपल्या होण्याचे ज्ञान आहे, यात कोण्या प्रमाणाची अथवा कोण्या करणाची आवश्यकता नाही. आपल्या होणेपणाला इदंतेने अर्थात दृश्य रूपाने पाहू शकत नाही. याचे ज्ञान आपले आपणालाच होते. हे ज्ञान इंद्रियजन्य अथवा बुद्धिजन्य नाही. म्हणून स्वयंला जाणणे आश्चर्यासारखे वाटते. जसे आम्ही अंधाऱ्या कोठडीत एखाद्या वस्तूला आणण्यासाठी जातो, तर त्यावेळी आमच्याजवळ प्रकाशही पाहिजे आणि डोळाही पाहिजे. अर्थात त्या अंधाऱ्या कोठडीत प्रकाशाच्या साहाय्याने आम्ही त्या वस्तूला डोळ्यांनी पाहू तेव्हा आणू. परंतु एखाद्या ठिकाणी दीपक प्रकाशमान आहे आणि आम्ही त्या दीपकाला पाहावयास जाऊ, तर त्या दीपकाला पाहण्यासाठी आम्हाला दुसऱ्या दीपकाची आवश्यकता नसते. कारण दीपक स्वयंप्रकाश आहे. तो आपल्या आपणाला स्वतःच प्रकाशित करतो. तसेच आपल्या स्वरूपाला पाहण्यासाठी कोणत्या दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही. कारण हा देही स्वयंप्रकाश आहे.
म्हणून हा आपले आपणाला आपले आपणच जाणतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही 3 शरीरे आहेत. अन्न पाण्याने बनलेले हे स्थूल शरीर आहे. हे स्थूल शरीर इंद्रियांचा विषय आहे. या स्थूल शरीराच्या आत 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, मन आणि बुद्धी या 17 तत्वांनी बनलेले हे सूक्ष्म शरीर आहे. हे सूक्ष्म शरीर इंद्रियांचा विषय नाही, तर बुद्धीचा विषय आहे. जो बुद्धीचाही विषय नाही, ज्यात प्रकृती स्वभाव राहतो, ते कारण शरीर आहे. या तिन्ही शरीराविषयी विचार केला तर हे स्थूल शरीर माझे स्वरूप नाही, कारण हे क्षणाक्षणाला बदलते आणि जाणण्यात येते. सूक्ष्म शरीर सुद्धा बदलते आणि जाणण्यात येते, म्हणून तेही माझे स्वरूप नाही. हा देही जेव्हा प्रकृतीचा त्याग करून आपल्या स्वरूपात स्थित होतो, तेव्हा तो आपले आपणाला जाणून घेतो. हे जाणणे सांसारिक वस्तूंना जाणण्यापेक्षा सर्वथा विलक्षण असते. म्हणून याला आश्चर्यवत पश्यती म्हटले गेले आहे. येथे भगवंतांनी म्हटले आहे की आपले आपणाचा अनुभव करणारा कोणी एखादाच असतो. कश्चित. आणि पुढे 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सुद्धा हीच गोष्ट म्हटली आहे की कोणी एखादा मनुष्यच तत्वाने मला जाणतो. कश्चिन्माम वेत्ती तत्वतः. या पदावरून असे वाटते की या अविनाशी तत्वाला जाणणे फारच कठीण आहे, दुर्लभ आहे. परंतु वास्तविक पाहिले तर असे नाही. या तत्वाला जाणणे कठीण नाही, दुर्लभ नाही, तर या तत्वाला शुद्ध अंत करणारे जाणणाऱ्याची, या विषयाकडे प्रवृत्त होणाऱ्यांची उणीव आहे. ही उणीव जाणण्याची जिज्ञासा कमी असल्या कारणानेच आहे. आश्चर्यवद वदति तथैव चान्यः. तसेच दुसरा मनुष्य या देहीचे आश्चर्यासारखे वर्णन करतो, कारण हे तत्व वाणीचा विषय नाही. ज्याच्याकडून वाणीही प्रकाशित होते, ती वाणी याचे वर्णन कसे करू शकेल? जे महापुरुष या तत्वाचे वर्णन करतात ते तर केवळ शाखा चंद्र न्यायाप्रमाणे वाणीने याचा केवळ संकेतच करतात, ज्यामुळे ऐकणाऱ्याचे इकडे लक्ष वेधावे, म्हणून याचे वर्णन आश्चर्यासारखेच असते. येथे जे अन्य पद आलेले आहे त्याचे तात्पर्य असे नाही की जो जाणणारा आहे त्या व्यतिरिक्त हा सांगणारा आहे, कारण जो स्वतः जाणणाराच नाही तो वर्णन काय करेल. म्हणून या पदाचे तात्पर्य हे आहे की जेवढे म्हणून जाणणारे आहेत त्यापैकी एखादाच वर्णन करणारा असतो, कारण सर्वचे सर्व अनुभवी तत्वज्ञ महापुरुष त्या तत्वाचे विवेचन करून ऐकणाराला त्या तत्वापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्याच्या शंकेचे तर्काविषयी पूर्ण रीतीने समाधान करण्याची क्षमता ठेवीत नाहीत. म्हणून वर्णन करणाऱ्याच्या विलक्षण क्षमतेचे द्योतन करण्यासाठीच हे अन्यः पद दिले आहे. आश्चर्यवच्चैनमन्य शृणोती. दुसरा कोणी या देहीविषयी आश्चर्यासारखे ऐकतो. तात्पर्य, ऐकणारा शास्त्रांची लोकांतरात जितक्या गोष्टी ऐकत आला आहे त्या सर्व गोष्टींपासून देहीची गोष्ट विलक्षण वाटते. कारण दुसरे जे काही ऐकले आहे ते सर्वचे सर्व इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींचे विषय आहेत.
परंतु हा देही इंद्रियादींचा विषय नाही, तर हा इंद्रियादींना प्रकाशित करणारा आहे. म्हणून या देही विषयी विलक्षण गोष्ट तो आश्चर्याने ऐकतो. येथे अन्यह पद देण्याचे तात्पर्य जाणणारा आणि सांगणारा या दोघांशिवाय ऐकणारा वेगळा आहे. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. याला ऐकूनही कोणी जाणत नाही, याचे तात्पर्य असे नाही की त्याने ऐकले तर तो आता जाणणारच नाही. याचे तात्पर्य केवळ ऐकूनच याला कोणीही जाणू शकत नाही. ऐकल्यानंतर तो जेव्हा त्यात स्थित होईल तेव्हा तो आपले आपणालाच आपले आपल्यानेच जाणेल. या ठिकाणी कोणी असे म्हणेल की शास्त्री आणि गुरुजनांकडून ऐकून ज्ञान तर होतच असते, तर मग ऐकूनही कोणी जाणत नाही असे कसे म्हटले गेले आहे. या विषयावर थोडा गंभीरपणे विचार करून पहा की शास्त्रावर श्रद्धा शास्त्र स्वतः करवित नाहीत आणि गुरुजनांवर श्रद्धा स्वतः गुरुजन करवित नाहीत, तर साधक स्वतःच शास्त्र आणि गुरूंवर श्रद्धा विश्वास करतो, स्वतःच त्यांच्या सम्मुख होतो. जर स्वतःच्या सम्मुख होण्या वाचूनच ज्ञान होऊ लागले असते तर आजपर्यंत भगवंताचे पुष्कळ अवतार झाले, मोठमोठे जीवनमुक्त महापुरुष झाले. त्यांच्यासमोर कोणीही अज्ञानी राहावयास नको होते. अर्थात सर्वांना तत्वज्ञान व्हावयास पाहिजे होते, परंतु असे दिसत नाही. श्रद्धा विश्वासपूर्वक ऐकल्याने स्वरूपात स्थित होण्याविषयी सहायता तर अवश्य मिळते, परंतु स्वरूपात स्थित स्वतःच होतो. म्हणून उपर्युक्त पदाचे तात्पर्य तत्वज्ञानाला असंभव दर्शविण्यात नाही, तर त्याला करणनिरपेक्ष दाखविण्यात आहे. म्हणून कोणत्याही रीतीने तत्वाला जाणण्याचा प्रयत्न का करीना, परंतु शेवटी आपले आपल्यानेच आपले आपणाला जाणेल. श्रवण मनन इत्यादी साधन तत्वाच्या ज्ञानात परंपरेने साधन मानले जाऊ शकतात, पण वास्तविक बोध करणनिरपेक्षच असतो. आपले आपल्याने आपले आपणाला जाणणे म्हणजे काय आहे? एक असते करणे, एक असते पाहणे आणि एक असते जाणणे. करण्यात कर्मेंद्रियांची, पाहण्यात ज्ञानेंद्रियांची आणि जाणण्यात स्वतःची मुख्यता असते. ज्ञानेंद्रियाद्वारा जाणणे होत नाही, तर पाहणे होते, जे व्यवहारात उपयोगी आहे. स्वतःद्वारा जे जाणणे असते ते दोन प्रकाराने असते. एकतर शरीर संसाराशी माझी नित्य भिन्नता आहे आणि दुसरे परमात्म्याशी माझी नित्य अभिन्नता आहे. दुसऱ्या शब्दात परिवर्तनशील नाशवान पदार्थाशी माझा किंचित मात्रही संबंध नाही आणि अपरिवर्तनशील अविनाशी परमात्म्याशी माझा नित्य संबंध आहे. असे जाणल्यानंतर मग स्वतः अनुभव होतो. त्या अनुभवाचे वाणीने वर्णन होऊ शकत नाही. त्या ठिकाणी बुद्धीही मौनावते. परिशिष्ट भाव शरीरीच्या विषयात केवळ श्रवणाने अर्थात अभ्यासद्वारा जाणू शकत नाही, परंतु जिज्ञासापूर्वक तत्वज्ञ अनुभवी महापुरुषांद्वारा ऐकून जाणू शकतो. यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. आश्चर्यवद वदति तथैव चान्यः म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की तत्वाचा अनुभव करणाऱ्यापैकीही वर्णन करणारा कोणी एखादाच असतो. सर्वचे सर्व अनुभव करणारे त्याचे वर्णन करू शकत नाहीत. जसे संसारात केवळ श्रवणाने विवाह होत नाही, तर स्त्री आणि पुरुष परस्पर पती पत्नी रूपाने स्वीकार करतात तेव्हा कुठे विवाह होतो. तसेच केवळ श्रवणाने कोणीही परमात्म तत्वाला जाणू शकत नाही.
तर श्रवणानंतर जेव्हा तो स्वतः त्याचा स्वीकार करेल अथवा त्यात स्थित होईल तेव्हा तो स्वयंने त्याला जाणेल. म्हणून केवळ ऐकून मनुष्य ज्ञानाच्या गोष्टी शिकू शकतो, दुसऱ्यांना ऐकवू शकतो, लिहू शकतो, व्याख्यान देऊ शकतो, विवेचन करू शकतो, परंतु अनुभव घेऊ शकत नाही. परमात्म तत्व केवळ ऐकल्याने जाणले जाऊ शकत नाही, तर ऐकून उपासना केल्याने जाणू शकतात. श्रुत्वान्येभ्य उपासते. जर परमात्म तत्व वर्णन करणारा अनुभवी असेल आणि ऐकणारा श्रद्धाळू आणि जिज्ञासू असेल तर तात्काळ सुद्धा ज्ञान होऊ शकते. अशा प्रकारे आत्तापर्यंत देह आणि देहीचे जे प्रकरण चालू होते त्याचा पुढील श्लोकात उपसंहार करतात, ते पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.